अमरावती येथे मजिप्रा जलव्यवस्थापन विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदार असोसिएशनने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। सुमारे 18.81 कोटी रुपयांची प्रलंबित देयके अद्यापही न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय। असोसिएशनच्या माहितीनुसार सन 24 ते 25 मधील 3.50 कोटी तर सन 25 ते 26 मधील 15.31 कोटी अशी एकूण 18.81 कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत। या निधीची मागणी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाकडे करण्यात आली असली तरी अद्याप निधी वितरित झालेला नाही। परिणामी कंत्राटदाराची आर्थिक स्थिती डबघाईस आली असून कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे। यापूर्वी 1 एप्रिल 2026 पासून पाणी पुरवठा कामे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र विभागाकडून एप्रिल महिन्यात निधी मिळेल असे आश्वासन देण्यात आल्याने आंदोलन मागे घेण्यात आले होते। त्यानंतरही 15 एप्रिलपर्यंत देयके देण्याची मागणी करण्यात आली होती। पुढे मुंबई येथे झालेल्या बैठकीत 8 ते 10 दिवसात निधी वितरित होईल असे पुन्हा आश्वासन देण्यात आले। मात्र एप्रिल महिना संपूनही प्रत्यक्षात कोणतीही देयकांची पूर्तता झालेली नाही। या पार्श्वभूमीवर 6 मे पासून कंत्राटदारांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। देयके तात्काळ अदा न झाल्यास पाणी पुरवठा योजनांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन तोडगा काढावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे। धनंजय बंड, जिल्हा जीवन प्राधिकरण संघटनेचा मार्गदर्शक आहे। आम्ही आज जे इथे ठिय्या आंदोलनाची जी सुरुवात केलेली आहे सध्या ही आमची वॉर्निंग आहे। आमचे पैसे जेथपर्यंत मिळणार नाही तेथपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आमचे देयक मागील जवळपास 1 वर्षापासून प्रलंबित आहेत। 24-25चे आमचे जवळपास 3,57,00,000 आहेत आणि 25-26चे जवळपास 9,37,00,000 आहे आणि सध्याचे जे बिलं आहे ते जवळपास 5 कोटीचे बिलं आहे। असे एकूण 18,41,00,000 रुपयाचे बिलं आमचे गेल्या 6 महिन्यापासून प्रलंबित आहे। आमच्याकडे जे कामगार आहेत त्यांची परिस्थिती अत्यंत खराब झालेली आहे। बऱ्याचशा कंत्राटदाराकडे आता दर महिन्याचे जे त्यांचे कर्मचारी आहेत त्यांना पगार देण्यासाठी पैसे नाही आहे। कर्मचारी कामावर येण्यासाठी टाळाटाळ करत आहे। तरी अशाही परिस्थितीत आम्ही पूर्ण जिल्ह्याचा पाणी पुरवठा व्यवस्थित करत आहे, तरी आमचे देयक अजूनपर्यंत मिळाले नाही। मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे आमच्या कंत्राटदार संघटनेचे पदाधिकारी बऱ्याचदा जाऊन आले, त्यांना वारंवार विनवणी केली। ते असे म्हणत आहे की आता आमच्याकडे तुम्हाला पैसे देण्यास उपलब्ध नाही। ही साफ खोटी गोष्ट आहे। प्रत्येक विभागामध्ये पैशाची तरतूद असते। इथे विभागामध्ये दर वर्षाचे पाणी पुरवठ्यासाठी संबंधित निविदा काढल्या जातात। त्या निविदा काढतानाच ह्या सर्व गोष्टीचा विचार केला जातो। तरतूद असताना सुद्धा आमचे पैसे मिळत नाही। समजा एखाद्या वेळी तरतूद कमी पडली तर शासनाच्या विभागामध्ये प्रत्येक विभागामध्ये नवीन तरतूद करण्याची सुद्धा प्रावधान असते। असं असताना सुद्धा विनाकारण आम्हाला वरच्या शासन स्तरावरून अत्यंत त्रास देण्यात येत आहे। वारंवार आम्हाला आंदोलन करावं लागत आहे। मागील 6 महिन्यापासून आम्ही पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्याकरता अथक प्रयत्न केले, पण तरीही आमची यांनी कोणत्याही प्रकारे कदर केली नाही। वारंवार आम्हाला आंदोलने करावे लागत आहे, तरी आम्ही कोणत्याही प्रकारे पाणी पुरवठा डिस्टर्ब न होता आजपर्यंत आंदोलन केले। आता आम्हाला पैसे मिळाले नाही तर आम्ही या आंदोलन अत्यंत तीव्र करू। आम्ही कशी परिस्थिती निर्माण होईल या सर्वस्वी हे मजिप्रा डिपार्टमेंट जबाबदार राहील। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।